ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता सती खंड अध्याय 8. ब्रह्माजींची अस्वस्थता वसंताची उत्पत्ती. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, ऋषींनो, प्रजापती ब्रह्मदेवांच्या मुखातून अरुंधतीची कथा ऐकून नारदांना फारच आनंद झाला. ते म्हणाले, ब्रह्मन, तुम्ही मला सर्व मांगल्याचे निधान असे शिवचरित्र ऐकवत आहात, त्याबद्दल मी तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद देतो. आता मी पुढील वृत्तांत जाणून घेण्यास उत्सुक आहे. हे विधी, रतीशी विवाह करून कामदेव निघून गेला. दक्षादी मुनी स्वस्थानी गेले. संध्या ही तपश्चर्येसाठी चंद्रभाग पर्वतावर गेली. त्यानंतर पुढे काय प्रसंग घडले? ब्रह्मदेव म्हणाले, विप्रश्रेष्ठ नारदा, तू भगवान शिवजींचा परमभक्त आहेस. त्यांची लीला चांगल्या प्रकारे जाणतोस. मी तुला पुढील कथानक सांगतो, ऐक. मदनाच्या प्रभावाने माझ्या मनात संध्येविषयी कामभावना उत्पन्न झाली. तेव्हा शिवजींनी माझा धिक्कार केला. त्यामुळे मी फारच उद्विग्न झालो. मला क्षणभरही चैन पडेना. मी त्यांच्याशी ईर्ष्या करू लागलो. त्यांच्या मनात स्त्रीविषयक आसक्ती निर्माण करायचीच या उद्देशाने कार्यरत झालो. मी दक्ष, मरीची आदी पुत्रांच्या भेटीस गेलो. त्यांना म्हणालो, आपल्या सर्वांच्या मनात स्त्रीची अभिलाषा निर्माण झाली, म्हणून भगवान महादेवांनी आपली कशी कान उघडणी केली हे तुम्ही जाणता. त्या घटनेपासून मी दुःखीच आहे. ही अस्वस्थता घालवण्यासाठी काहीतरी उपाय करा. त्यांच्या मनात विषय वासना उत्पन्न होऊन ते एखाद्या स्त्रीचा अंगीकार करतील असे करा. त्याशिवाय मला शांती लाभणार नाही. शंकर एकांतप्रिय, विरागी आणि प्रपंच विमुख आहेत. ते स्त्रीचे नावही घेत नाहीत. मग त्यांच्या मनाला भुरळ घालणे कसे शक्य आहे? मदनही त्यांना मोहित करू शकत नाही, म्हणून आपल्याला अन्य पर्यायांचाही विचार करायला हवा. त्यांच्या मनात आपले स्थान निर्माण करू शकेल अशी त्रिभुवनात कोणती स्त्री आहे? मी हे बोलत आहे तोच रती आणि मदन दोघेही तेथे आले. मी मदनाला म्हणालो, पुत्रा, माझे सांगणे नीट लक्षात घे. तुझ्यामुळे रतीला शोभा आली आहे आणि रतीमुळे तू शोभत आहेस. विष्णू, लक्ष्मी, चंद्र, रोहिणी यांच्याप्रमाणे तुम्हीही एकमेकांना अनुरूप आहात. जगाच्या हितासाठी तुम्ही अशी एखादी युक्ती करा, ज्या योगी शिवजींच्या मनात मोह उत्पन्न होईल आणि ते विवाह करून पत्नीचा स्वीकार करतील. म्हणून ते पर्वतावर, नदीवर, अरण्यात जेथे जेथे जातील तेथे तेथे त्यांच्याबरोबर जा. त्यांना मोहित करण्याची एकही संधी सोडू नका. हे कार्य कठीण आहे, पण अशक्य नाही. हे तुमच्याशिवाय दुसरे कोणी करूही शकणार नाही. शिवजींच्या हृदयात प्रेमाचा उद्भव झाला की ते पत्नीची इच्छा करतील. या कार्याच्या अनुषंगाने तुलाही माझ्या शापापासून मुक्ती मिळेल. मदनाने मला होकार दिला. तो म्हणाला, तात, तुमच्या आज्ञेप्रमाणे मी शंकरांना मोहित करतो. सुंदर स्त्री हेच माझे मुख्य अस्त्र आहे. म्हणून त्यांचे संमोहन करण्यासाठी तुम्ही एका लावण्यवतीला उत्पन्न करा. त्याचे बोलणे ऐकून मी चिंतामग्न झालो. दीर्घ निश्वास टाकला. त्यातून पुष्पबाणांनी विभूषित असलेला वसंत प्रकट झाला. त्याची अंगकांती उमललेल्या कमळासारखी तेजस्वी होती. मुख चंद्राप्रमाणे शोभायमान होते. सर्व अवयव प्रमाणशीर होते. त्याने कानात कुंडले घातली होती. त्याचे स्वरूपच इतके प्रसन्न आणि विलोभनीय होते की कोणाच्याही मनात कामभाव उत्पन्न व्हावा. वसंत उत्पन्न होताच सर्व बाजूनी सुगंधित वायू वाहू लागले. वृक्ष फुलांनी डवरले, वेली सुखावल्या, सरोवरे व तलाव स्वच्छ झाले. कोकिळ सुस्वर गाऊ लागले. त्याला पाहून मी मदनाला म्हणालो, तुझ्यासारखाच सुंदर असलेला हा वसंत तुझा सहचर होईल. वायू अग्नीला सर्व प्रकारे मदत करतो, त्याप्रमाणे हाही तुला सहाय्य करेल. हा जेथे असेल तेथेच लोक रममाण होतील, वसतील. म्हणून याचे नाव वसंत आहे. याच्यामुळे तुला लोकांचे चांगल्या प्रकारे रंजन करता येईल.
मलय पर्वतावरून वारे वाहतील त्यावेळेस याचा विशेष शृंगार चालेल. हा मित्र भावाने नेहमीच तुझ्या अधीन राहील. रतीच्या 64 कलाही तुला सहाय्य करतील. मदना, रतीला आणि वसंतला घेऊन तू महादेवांना मोहित करण्याचा प्रयत्न कर. त्यांना मोहात पाडेल अशी स्त्री शोधण्याची मी खटपट करतो. माझे बोलणे ऐकून कामदेव संतुष्ट झाला. त्याने व रतीने मला नमस्कार केला. दक्षादिकांना वंदन करून तो महादेवांच्या स्थानाकडे गेला. अध्याय 8 समाप्त. ओम नमः शिवाय.